विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, मागणी विश्लेषण यामध्ये आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे। त्याचबरोबर बेनहॅम यांची मागणीची व्याख्या पाहिली। मागणीची संकल्पना, मागणीची व्याख्या, मागणी घडून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी, इच्छा, पैशाचे पाठबळ आणि पैसा खर्च करण्याची तयारी या बाबी आवश्यक आहेत। विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे खरेदी केलेली जे नग आहे त्याला मागणी असे म्हणतात। अशा स्वरूपाची बेनहॅम यांची व्याख्या आपण पाहिली। आणि आज मागणी पत्रक आणि मागणीची वैशिष्ट्य। एक वैशिष्ट्य आहे, मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे। सापेक्ष याचा अर्थ बदलणारी आहे। मागणी ही व्यक्तीनुसार बदलते। प्रत्येक व्यक्तीची मागणी ही सारखी असू शकत नाही किंवा एकाच वस्तूची सर्व व्यक्ती मागणी करतीलच असं नाही। त्याचबरोबर मागणी ही स्थलसापेक्ष आहे, स्थळानुसार बदलते। एखाद्या ठिकाणी ज्या वस्तूची मागणी केली जाते त्याच वस्तूची इतरत्र मागणी केली जाईलच असे नाही। त्यामुळे स्थलसापेक्ष आहे, कालसापेक्ष आहे। आज ज्या वस्तूची मागणी केली जाते त्या वस्तूची मागणी उद्या केली जाईलच असे नाही। म्हणजे कालसापेक्ष आहे, परिस्थिती सापेक्ष आहे आणि त्यामुळे मागणी ही अशा स्वरूपात भिन्न भिन्न असते। व्यक्तीनुसार भिन्न असते, स्थळानुसार भिन्न असते, काळानुसार भिन्न असते आणि परिस्थितीनुसार सुद्धा भिन्न असते। आणि या मागणीला विशिष्ट वेळेचा, विशिष्ट किमतीचा, विशिष्ट वस्तूचा आणि नगसंख्येचा संदर्भ असणे गरजेचे आहे, आवश्यक आहे। आपण मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक पाहतो आहोत। मागणी कोष्टक किंवा मागणी पत्रक म्हणजे काय आहे? तर ज्या पत्रकामध्ये किंवा ज्या कोष्टकामध्ये वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यांच्यातील परस्पर संबंध अंकात्मक स्वरूपात मांडलेला असतो त्या सारणीला आपण मागणी असे म्हणतो। ज्या बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना जर एखादे पत्रक आपण तयार केले आणि त्या वेगवेगळ्या किमती आणि वस्तूंची मागणी यांच्यातला जो काही सहसंबंध आहे तो आकड्यामध्ये जर आपण मांडला तर त्याला आपण मागणी पत्रक किंवा मागणी सारणी किंवा मागणी कोष्टक असे म्हणतो। ज्या पत्रकामध्ये किंवा ज्या सारणीमध्ये, ज्या कोष्टकामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यातील परस्पर संबंध आकड्याच्या स्वरूपात किंवा अंकात्मक स्वरूपात मांडलेला असतो त्याला आपण मागणी पत्रक किंवा मागणी सारणी किंवा मागणी कोष्टक असे म्हणतो। बाजारामध्ये एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना उपभोक्त्याची असणारी मागणी किती आहे हे दर्शवणारे पत्रक म्हणजे मागणी पत्रक होय। वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असू शकतात, तर या वेगवेगळ्या किमतींना उपभोक्ता किती मागणी करतो? 5 रुपये किंमत असताना किती मागणी करतो, 6 रुपये किंमत असताना किती मागणी करतो आणि 7 रुपये किंमत असताना किती मागणी करतो हे दर्शवणारं जे पत्रक असेल, जे कोष्टक असेल त्यास मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक असे म्हटले जाते। थोडक्यात एखाद्या वस्तूच्या वेगवेगळ्या किमतींना किती मागणी केली जाते हे दर्शवणारे पत्रक म्हणजे मागणी पत्रक होय। एखाद्या वस्तूच्या वेगवेगळ्या किमतींना किती मागणी केली जाते हे दर्शवणारे पत्रक म्हणजे मागणी पत्रक होय। मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक याचे 2 प्रकार पडतात। एक वैयक्तिक मागणी पत्रक किंवा वैयक्तिक मागणी कोष्टक आणि दुसरा आहे बाजार मागणी पत्रक किंवा बाजार मागणी कोष्टक। वैयक्तिक मागणी पत्रक किंवा वैयक्तिक मागणी कोष्टक काय आहे त्याची व्याख्या लक्षात घ्या।
बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना, बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शवणाऱ्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या उपभोक्त्याकडून, एखाद्या हा शब्द इथं फार महत्त्वाचा आहे, एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शविणाऱ्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शवणाऱ्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. किंवा विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याने केलेली मागणी दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला किंवा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला एखाद्या उपभोक्त्याने केलेली मागणी दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. विशिष्ट काळात किंवा विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला उपभोक्त्याने केलेली मागणी दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. यामध्ये विशिष्ट वेळ, विशिष्ट किंमत आणि त्याने खरेदी केलेली नगसंख्या या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्या पत्रकाला वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. विशिष्ट वेळी वेगवेगळ्या किमतींना वैयक्तिक उपभोक्ता किंवा एक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्या पत्रकाला वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी गणेश या व्यक्तीचे वैयक्तिक मागणी पत्रक किंवा वैयक्तिक मागणी तक्ता किंवा वैयक्तिक मागणी कोष्टक आपण पाहतो आहोत. या ठिकाणी ₹140 किमतीला या ठिकाणी किमती आणि त्याची मागणी दर्शवण्यात आलेली आहे. इकडं ही किंमत आहे आणि इकडं त्या वस्तूची मागणी आहे, डिमांड आहे. ₹140 किमतीला एक नग खरेदी केला जातो. गणेशकडून ₹140 प्रति नग असताना एका नगाची मागणी केली जाते. ₹120 असताना 2 नगांची मागणी केली जाते. ₹100 असताना 3 नगांची मागणी केली जाते. ₹80 4 नगांची मागणी केली जाते. ₹60 या किमतीला 5 नगांची मागणी केली जाते. ₹40 किमतीला 6 नगांची मागणी केली जाते आणि ₹20 किमतीला 7 नगांची मागणी केली जाते. आता वरील मागणी तक्त्यामध्ये गणेश या व्यक्तीने वेगवेगळ्या किमतींना आंब्याची केलेली खरेदी दर्शवण्यात आलेली आहे. सुरुवातीला आंब्याची किंमत अधिक असताना गणेश आंब्याची मागणी किंवा खरेदी कमी करतो. म्हणजे ₹140 तो एकच नग खरेदी करतो. ₹140 ही जास्ती किंमत आहे, अधिक किंमत आहे, त्यावेळेला तो एकच आंब्याचा नग या ठिकाणी खरेदी करतो आहे. 120ला तो 2 नग खरेदी करतो आहे. किंमत कमी झाली, ₹40ला 6 आणि ₹20ला 7 नग तो खरेदी करतो आहे. याचाच अर्थ असा आहे की सुरुवातीला आंब्याची किंमत अधिक असताना गणेश आंब्याची मागणी किंवा खरेदी कमी करतो आहे, तर किंमत कमी होत असताना तो अधिक नगसंख्येची मागणी करतो आहे. आणि या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये असणारा जो काही सहसंबंध आहे तो सहसंबंध विरुद्ध किंवा विषम स्वरूपाचा आहे. वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी
यामध्ये असणारा जो सहसंबंध आहे तो विषम किंवा विरुद्ध स्वरूपाचा आहे. वैयक्तिक मागणी पत्रक हे एका व्यक्तीच्या किंवा एका उपभोक्त्याच्या संदर्भात असते. एकाच व्यक्तीच्या संदर्भात किंवा एकाच व्यक्तीच्या अनुषंगाने ते असते. वैयक्तिक मागणी वक्र हा वैयक्तिक मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण आहे. म्हणजे मागणी पत्रकाच्या आधारे आपण त्याचा आलेख काढू शकतो, ज्याला आपण मागणी वक्र असे म्हणतो. मागणी पत्रकाचा जो आलेख आपण तयार करणार आहोत त्याला मागणी वक्र असं म्हणायचं. म्हणजेच वैयक्तिक मागणी वक्राची आकृती आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर खालील आकृतीमध्ये गणेश या व्यक्तीने आंब्याची केलेली मागणी आलेखीय सादरीकरण करून आपण वक्र स्वरूपात दाखवलेली आहे. या ठिकाणी O1 साक्षावरती आंब्याची मागणी दर्शवण्यात आलेली आहे आणि या OY अक्षावरती आंब्याची किंमत दर्शवण्यात आलेली आहे. तर 40 रुपये या किमतीला 140 रुपये या किमतीला ही 140 रुपये इथं किंमत आहे. 140 रुपये किमतीला तर एक नग खरेदी करतो. 120 रुपये या किमतीला तो 2 नग खरेदी करतोय. 100 रुपये किमतीला तो 3 नग खरेदी करतो. 80 रुपये किमतीला तो 4 नग खरेदी करतो. 60 रुपये किमतीला तो 5 नग खरेदी करतो. 40 रुपये किमतीला 6 नग खरेदी करतो आणि 20 रुपये किमतीला 7 नग खरेदी करतो. तर अशा पद्धतीने हे सर्व बिंदू आपण जोडल्यानंतर DD हा मागणी वक्र आलेला आहे, जो डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा आलेला आहे. याला आपण वैयक्तिक मागणी वक्र असे म्हणू शकतो. आकृतीचे आपण स्पष्टीकरण करायचे आहे. वरील आकृतीमध्ये O1 अक्षावर वस्तूची मागणी घेण्यात आलेली आहे, तर OY अक्षावर वस्तूची किंमत दर्शवण्यात आलेली आहे. DD हा मागणी वक्र असून तो ऋणात्मक उताराचा अर्थात डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा आलेला आहे. सदरचा मागणी वक्र हा वेगवेगळ्या किमतींना असणारी वेगवेगळी मागणी दर्शवितो. जास्त किमतीला कमी नगसंख्येची मागणी दर्शवण्यात आलेली आहे आणि कमी किमतीला अधिक नगसंख्येची मागणी दर्शवण्यात आलेली आहे. अर्थात वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये असणारा परस्पर संबंध हा विरुद्ध किंवा विषम असल्यामुळे मागणी वक्र हा ऋणात्मक किंवा डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा येतो. बाजार मागणी पत्रकाची व्याख्या आपण आता पाहूया. हे वैयक्तिक मागणी पत्रक आपण पाहिले. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून जी मागणी केली जाते हे दर्शवणारे पत्रक म्हणजे वैयक्तिक मागणी पत्रक होय. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शवणाऱ्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना एखाद्या व्यक्तीकडून त्या वस्तूची किती मागणी केली जाते हे दर्शवणाऱ्या पत्रकास वैयक्तिक मागणी पत्रक असे म्हणतात. आता बाजार मागणी पत्रक आपण पाहूयात. बाजार मागणी पत्रक ही बाजारातील सर्व उपभोक्त्याच्या किंवा व्यक्तीच्या संदर्भातील संकल्पना आहे किंवा सर्व व्यक्तीच्या संदर्भात तयार केले जाते. बाजारात जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तीच्या संदर्भात बाजार मागणी पत्रक असते. विशिष्ट कालावधीत बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमती असताना बाजारात असणाऱ्या सर्व व्यक्तीकडून जी एकूण मागणी केली जाते ती बाजार मागणी होय. बाजारातील सर्व व्यक्तीकडून जी एकूण मागणी केली जाते त्याला बाजार मागणी असे म्हटले जाते. विशिष्ट कालावधीत बाजारात एखाद्या वस्तूच्या विविध किमतींना बाजारात असणाऱ्या सर्व व्यक्तीकडून जी एकूण मागणी केली जाते त्याला बाजार मागणी पत्रक असे म्हणतात, बाजार मागणी असे म्हणतात. आणि हे दर्शवणारे जे काही पत्रक आहे त्याला बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. म्हणून विविध किमतींना असणारी ही बाजार मागणी ज्या पत्रकात दर्शवली जाते, विविध किमतींना असणारी बाजार मागणी ज्या पत्रकात दर्शवली जाते त्याला बाजार मागणी पत्रक असे म्हटले जाते. थोडक्यात बाजारातील सर्व उपभोक्त्यांच्या मागणीची बेरीज
बाजारामध्ये समजा की 10 उपभोक्ते असतील, XYZ ABCD, तर या सर्व उपभोक्त्यांनी केलेल्या मागणीची बेरीज, एवढ्या किमतीला एवढी मागणी, एवढ्या किमतीला एवढी मागणी, तर ही जी काय बेरीज आहे ती बेरीज म्हणजे बाजार मागणी पत्रक आहे. म्हणून विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी किती नगसंख्या खरेदी केली आहे हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास बाजार मागणी पत्रक असे म्हटले जाते. विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी किती नगसंख्या खरेदी केली आहे हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते त्यास बाजार मागणी पत्रक असे म्हणतात. बाजार मागणी पत्रक किंवा बाजार मागणी कोष्टक या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहतो आहोत. या ठिकाणी वस्तूची किंमत आणि त्या किमतीला वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेली मागणी दर्शविण्यात आलेली आहे. ही वस्तूची किंमत आहे. इथं A व्यक्तीकडून केलेली मागणी, B व्यक्तीकडून केलेली मागणी आणि C व्यक्तीकडून केलेली मागणी, आणि A + B + C या तिघांची जी काही मागणी आहे ती एकूण मागणी या ठिकाणी आहे. 20 रुपये या किमतीला A व्यक्ती 50 नगांची मागणी करतो, B व्यक्ती 50 नगांची मागणी करतो आणि C व्यक्ती 50 नगांची मागणी करतो. बाजारातील मागणी 50 + 50 + 50 = 150 एवढी झाली. ठीक आहे. या ठिकाणी बाजारात 3 व्यक्ती A, B आणि C या 3 व्यक्ती आहेत असे गृहीत धरले आहे आणि त्याच्या आधारे हा तक्ता तयार केलेला आहे. 20 रुपये किमतीला 50 50 50 एवढी मागणी, बाजार मागणी झाली 150. 40 रुपये किमतीला 40 40 40, बाजार मागणी झाली 120. 60 रुपये किमतीला 30 30 30, बाजार मागणी झाली 90. 80 रुपये या किमतीला 20 20 20, बाजार मागणी झाली 60. आणि 100 रुपये किमतीला 10 10 10, बाजार मागणी झाली 30. तिघांची 10 10 10, एकूण मागणी 30 नगांची. अशा पद्धतीने वरील तक्त्यामध्ये गणेश, महेश आणि उमेश, ABC घेण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष नावं घेतली तरी चालू शकतात. गणेश, महेश आणि उमेश यांनी केलेली मागणी आपण दर्शवलेली आहे. आंब्याची असणारी वेगवेगळी किंमत आणि मागणी दर्शवलेली आहे. प्रत्येकाच्या मागणीचा आणि किमतीचा विचार केला तर अधिक किमतीला कमी नगसंख्या आणि कमी किमतीला अधिक नगसंख्या खरेदी केलेली आहे. अर्थात वस्तूची किंमत आणि मागणी यांच्यामध्ये विरुद्ध संबंध आहे, विषम संबंध आहे. हेच आपण आकृतीच्या सहाय्याने सुद्धा पाहू शकतो. या ठिकाणी आकृती पहा. इकडं आंब्याची किंमत घेतलेली आहे OY अक्षावरती आणि इकडं आंब्याचे नग किंवा मागणी नगसंख्या दर्शवलेली आहे. 20 रुपये या किमतीला 150 नगांची मागणी आहे. प्रत्येकी 50 50 50, तिघांची 50 + 50 + 50 = 150 एवढी 20 रुपये किमतीला मागणी आहे. 40 रुपये किमतीला प्रत्येकी 40 40 नगांची मागणी आहे. 40 + 40 + 40 = 120. 60 रुपये किमतीला 30 30 नगांची मागणी, प्रत्येकी एकूण मागणी झाली 90. 80 रुपये या किमतीला प्रत्येकी 20 20 नगांची मागणी केली जाते, बाजार मागणी झाली 160. आणि 100 रुपये किमतीला 10 10 नगांची मागणी आहे, बाजार मागणी झाली 30. या पद्धतीने सर्वांची एकत्रित मागणी दर्शवणारा हा बाजार मागणी वक्र आहे. DD हा बाजार मागणी वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे. आपण आकृतीचे स्पष्टीकरण करू शकतो. वरील आकृतीमध्ये OX अक्षावर मागणी दर्शवण्यात आलेली आहे, तर OY अक्षावर वस्तूची किंमत दर्शवण्यात आलेली आहे, आंब्याची किंमत दर्शवण्यात आलेली आहे. DD हा वैयक्तिक बाजार मागणी वक्र असून तो डावीकडून उजवीकडे खाली सरकत जाणारा अर्थात ऋणात्मक उताराचा आहे. वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांच्यामध्ये असणारा संबंध विषम असल्यामुळे, विरुद्ध असल्यामुळे मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येतो. आता या ठिकाणी मागणी वक्र ऋणात्मक उताराचा येण्याची कारणे आपण पुढच्या तासाला पाहूयात. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण मागणी
पत्रक, वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजाराचे मागणी पत्रक या दोन बाबी पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.